राधे राधे, मी आहे ईशा आणि युग परिवर्तन संघ यांच्यासोबत मुंबईवरून माझा प्रवास सुरू होतोय। सोबत आहे माझा भाऊ आणि युग परिवर्तन संघाचे आमचे साथीदार। हे सर्व वेगवेगळ्या वयोगटाचे होते, पण सगळ्यांमध्ये जोश मात्र एकदम टोकाचा होता। मथुरेमध्ये भयंकर थंडी होती, उतरल्या जाणवली, पण आमच्यामधला जोश याचा विस्फोट मात्र या जंक्शनवरच झाला। अशाच उत्साहाने आम्ही सगळे बसच्या वाटेला लागलो। सोबत हे सुंदर नजारे बघत आमचा प्रवास मस्त होणार होता। बसमध्ये बसलो, प्रवास सुरू। चला फायनली बसलो आम्ही बसमध्ये। मथुरेच्या सुंदर रस्त्यांवरचे नजारे पाहत आम्ही आमच्या हॉटेलला पोचलो। युग परिवर्तन संघाने आमच्या हॉटेलची म्हणजे राहण्याची सोय उत्तम केली होती। मस्त निसर्गरम्य वातावरण होतं, थंडगार छोटीशी गौशाळाही होती, त्यामध्ये मस्त गायी होत्या। सकाळ सकाळ गौमाताचे दर्शन घेऊन फ्रेश होऊन आम्ही सगळेजण ब्रेकफास्टसाठी आलो। येथे आम्ही सगळे 200 लोक होतो एकत्र, माहिती आहे का तुम्हाला? एवढ्या सगळ्यांची व्यवस्था, नाश्ता पाण्याची, चहाची उत्तम होती। छान पोहे होते। थंड वातावरणामध्ये गरम गरम चहा प्यायला मजा येत होती। फोटोबत्ता झाला, आता विठोबाची वेळ। तर मग आमच्या हॉटेलच्या जवळच श्री स्वामी अनिरुद्धाचार्य महाराज यांच्या दर्शनासाठी आम्ही निघालो। आमच्या हॉटेलच्या जवळच होतं ना, त्याचबरोबर त्यांचा सभागृह बघा किती मोठा आहे आणि किती छान सुद्धा आहे। तिथे तुळशी माळासुद्धा विकायला होत्या, त्याचसोबत देवाला पूजेसाठी लागणारे साहित्यसुद्धा होते। मी सुद्धा तिथून एक कापुराची डबी घेतली आठवण म्हणून। तुम्ही सुद्धा इथे आलात तर शॉपिंग करू शकता। आता चला भेटूया आपण श्री स्वामी अनिरुद्धाचार्य महाराज यांना। त्यांचे दर्शन सहज होत होते, सगळे लाईनीत लागून त्यांचे दर्शन घेत होते। तुम्हाला माहिती आहे का, हे महाराज इंटरनेटवर खूप फेमस आहे। त्याचसोबत हे युवकांना आणि आपल्या भक्तांना योग्य ते मार्गदर्शन करतात। महाराजांच्या दर्शनानंतर आम्ही दुपारी जेवायला आलो हॉटेलवरती। शुद्ध व्हेज थाली होती, बिन कांदा लसूणची बरं का। त्यामध्ये गुलाबजामुनसुद्धा होता। तोंडाला पाणी सुटतं बोलता बोलता। खूप मस्त थाळी होती। त्यानंतर आम्ही रेस्ट केलं आणि आलो बाकी बिहारीचे दर्शन घेण्यासाठी। गाभाऱ्यामध्ये खूप गर्दी होती, मात्र श्री राधे 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 असं म्हटल्यावर कृष्ण प्रसन्न होतो आणि आपल्याला छान दर्शन होतं। तुम्ही पण जाल ना तर नक्की करून पहा। युग परिवर्तन या संघाच्या आमच्या साथीदारांबरोबर आमचा आज देवदर्शनाचा दिवस यशस्वीरित्या पार पडला आहे। अजून 2 दिवस बाकी आहे। तुम्हाला सुद्धा आमच्याबरोबर देवदर्शन करायचं आहे ना, तर मग चॅनलवर नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्ही आमचे छान छान पुढचे व्हिडिओ पाहाल। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटसुद्धा करू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत राधे राधे।